आज आपण पर्यावरणाच्या या शृंखलेमध्ये धडा 13वा मानवी समूह आणि पर्यावरण याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. हा विषय आहे पर्यावरण शृंखलेचा BEVAE 181चा आणि आज आपण धडा नंबर 13 मानवी समूह आणि पर्यावरण याचा जास्त खोलवर जाऊन विचार करणार आहोत. चला तर मग थोडी चर्चा करूया. मी आदिती समीर पर्यावरणाच्या या शृंखलेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या धड्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर पूर्ण रचना या धड्याची अशा प्रकारे केली गेलेली आहे की या धड्याला 3 वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला विभागता येईल. पण अर्थातच त्यापूर्वी जर आपण ह्या चित्राकडे थोडंसं लक्ष दिलं तर त्याचे सुंदर चित्र बालभारतीने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला छोटीशी वस्ती दिसते, खेडी दिसतायत, धरण दिसतंय, मोठं शहर दिसतंय, एक छान पाण्याचा साठा दिसतोय आणि उद्योग आणि वसत्यांसाठी आपल्याला वीज निर्मिती केंद्रही दिसतंय. तर अशा प्रकारच्या पर्यावरण आणि मानवी वस्त्यांच्या प्रभावी संबंधांमध्ये काय काय होतं, काय प्रकारांनी ते एकमेकांवर परिणाम करत असतात याची चर्चा आपण या भागामध्ये निश्चित करणार आहोत. आता ही जर पूर्ण पुस्तिका तुम्ही बघितली असेल, आपण या पुस्तिकेचा मागच्या 2 भागांपासून विचार करतोय. ही पुस्तिका जर तुम्ही बघितली असेल तर ही आहे प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. सो त्याच्यामध्ये आपण पर्यावरणाचे रक्षण, कृती आणि धोरणे याबद्दल विचार करतोय. पर्यावरणीय कायदे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलेच आहेत. आता ह्या भागात आपण वस्त्या, समूह वेगवेगळे, शहरे, छोटी खेडी आणि त्यांचे पर्यावरण याबद्दलचा विचार खोलवर करणार आहोत. अर्थातच त्यामध्ये काही आणखीन गोष्टी आहेत. जसं मी म्हटलं की या धड्याचे 3 वेगवेगळे भाग करता येतात आणि आपल्यालाही या धड्याचा अभ्यास करताना 3 वेगवेगळे भाग तयार करावे लागणार आहेत किंवा 3 वेगवेगळे लेक्चर्स घ्यावे लागणार आहेत. कारण पहिला भाग आहे तो लोकसंख्या वाढीचा. आता लोकसंख्या वाढ म्हणलं की त्याचा जवळजवळ 140 वर्षाचा इतिहास जो आपल्याकडे लिहून ठेवलेला आहे, अहवाल स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्या आधीचा जो काही वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स मधून किंवा वेगवेगळ्या पत्रकांमधून आपल्याला मिळू शकतो किंवा अभ्यास घटकांमधून मिळू शकतो. त्यामुळेच लोकसंख्या वाढ या विषयावर जितकं बोलू तेवढं कमीच आहे. परंतु त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि मानवी आरोग्यावर होणारा पर्यावरणाचा परिणाम आणि दोन्ही एकमेकांवर काय पद्धतीने अवलंबून आहेत घटक याचा थोडासा अभ्यास इथे गरजेचा ठरतो. जर तुम्ही तिसरा भाग या धड्याचा बघितलात तर नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन हा या धड्याचा तिसरा आणि मोठा भाग ठरू शकतो. तर आज आपण फक्त पहिला भाग याचा अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे मानवी लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीचे जे प्रकार आहेत ते, लोकसंख्या वाढीचे संक्रमण म्हणजे ट्रान्झिशन थिअरी याबद्दलही थोडीशी आपण चर्चा करू आज. आणि मग त्या लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरलेले घटक किंवा त्या घटकांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास याबद्दलची चर्चा आजच्या या भागामध्ये आपण निश्चितच करूया. जर बघायचं झालं तर तुम्हाला इथे स्लाइडवर दिसतच आहे की लोकसंख्या वाढ, मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाचा ऱ्हास, आरोग्य आणि विकासाच्या संधी, सामाजिक आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्य या सगळ्या घटकांचा अभ्यास या धड्यामध्ये अपेक्षित आहे. आता अनारोग्यास जबाबदार असणारे घटक आणि त्या मागची पार्श्वभूमी थोडीशी आपल्याला इथे अभ्यासावी लागेल. त्याच प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी याची खबरदारी, आपण कशा प्रकारे स्वच्छ आणि निरोगी वसाहती निर्माण करू शकतो याबद्दलची चर्चा आणि सगळ्यात शेवटच्या भागात नैसर्गिक आपत्ती, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन. खरं म्हणलं तर ह्या भागाच्या या धड्याच्या शेवटी आपल्याला वेगवेगळ्या केस स्टडीज सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे आपण शेवटच्या भागात नैसर्गिक आपत्तींबरोबरच या केस स्टडींचाही थोडासा विचार करायला काहीच हरकत नाही.
थोडक्यात काय, या धड्याचा अभ्यास थोडासा खोलवर जाऊन आपण करणार आहोत. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे लोकसंख्या वाढीचा. जेव्हा आपण लोकसंख्या वाढ असं म्हणतो तेव्हा भारत हा नक्कीच अग्रेसर आहे. परंतु जर मानवी इतिहास बघायचा झाला तर तो 3 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. तसे पुरावेच आपल्याला सापडलेले आहेत. आणि जर आपण त्याची उत्क्रांती अशी बघितली तर 12,000 वर्षापूर्वी मानव हे शिकारी आणि वन्य पदार्थ गोळा करणारे जीव होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानुसार स्थलांतराचे प्रकार किंवा त्यानुसार स्थलांतरित होत जात प्रदेश हे विकसित होत गेले असं आपण म्हणू शकतो. आता ह्या सगळ्या भागामध्ये जी उत्क्रांती झालेली आहे त्यावर थोडासा उजेड टाकणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या उत्क्रांतीमध्ये जो निसर्गामध्ये किंवा निसर्गाचा हस्तक्षेप उत्क्रांतीमध्ये आणि मानवी उत्क्रांतीमुळे निसर्गामध्ये हस्तक्षेप असे दोन्ही भाग इथे अभ्यासावे लागतात. माणूस हा असा प्राणी आहे ना की तो त्याच्या निवासस्थानाचा विचार हा फार पूर्वर जाऊन करतो आणि नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर तो आपल्या फायद्यासाठी हा करत असतो. कारण त्याच्या मूलभूत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी तो पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग हा नक्की करून घेत असतो. आणि जर आपण बघितलं तर आपल्या परंपरा, प्रथा, रूढी, समजुती आणि प्राचीन काळातील मानवी जीवनाची पद्धत असं जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला खरं तर पर्यावरण संतुलनाचा विचार हा फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. आता जर बघितलं तर आपण ह्या पर्यावरणाला विसरतोय का आजच्या जगात असा एक प्रश्न मनात उद्भवतो खरा. चला तर मग थोडासा विचार करूया लोकसंख्या वाढीचा. आता हे लोकसंख्या वाढीचा अभ्यास करताना आपल्या पुस्तिकेप्रमाणे करायचा झाला तर यामध्ये 3 वेगवेगळे टप्पे पडतात. पहिला टप्पा जो अगदी उत्क्रांतीच्या पहिल्या भागात आपण बघू शकतो ही कृषी क्षेत्रात जी क्रांती झालेली आहे सुमारे 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली. आणि त्या उत्क्रांतीमुळे जी मानवाची संख्या किंवा लोकसंख्येची जी वाढ झाली ती कितपत झाली, कुठल्या कुठल्या वस्त्या यामुळे विकसित झाल्या, या सगळ्यांचा विचार हा पहिल्या टप्प्यात होतो. दुसरा टप्पा जो आहे तो आहे औद्योगिक क्रांतीचा. औद्योगिक क्रांती साधारण 275 वर्षापूर्वी झालेली दिसते आपल्याला. आणि त्यामध्ये मानवी विकास जो झालाय तो फार झपाट्याने झालाय. अर्थातच याला मात देणारा आपला तिसरा टप्पा आहे. औद्योगिक क्रांतीलाही मागे टाकून अतिशय वेगाने, अगदी म्हणजे खरं म्हणजे तर भयंकर वेगाने असंच म्हणावं लागेल, माहिती आणि जागतिकीकरणातली जी क्रांती आहे तिने हा टप्पा पार केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल सातत्याने होते, सतत होत आहे, प्रत्येक क्षणी होत आहे. आणि ही क्रांती आपलं आयुष्य, आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य हे नक्कीच पूर्णपणे बदलून टाकत आहे. आता हे ज्यामध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाचा विचार करतो त्यामध्ये आपण पर्यावरणाचा तर विसर पडत नाहीये ना आपल्याला, याचा आपल्याला विचार करणं हे आवश्यक आहे. परंतु हे 3 टप्पे आपण निश्चितच अभ्यासू शकतो. आता यामध्ये थोडं पुढे जाऊन विचार करायचा झाला तर ह्या धड्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला लोकसंख्या वाढीची जे प्रकार आहेत किंवा जे ट्रेंड आहे, जी घटना घडलेली आहे, कशा पद्धतीने लोकसंख्या वाढ ही आजची जी आहे ती होत गेलेली आहे ते आपण बघू शकतो. आणि त्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे त्यातला जबाबदार असलेले जे मानवी घटक आहेत, मानवी क्रिया ज्या आहेत त्या आपण इथे समजून घेणार आहोत. आता जेव्हा आपण लोकसंख्या वाढ म्हणतो तेव्हा मी तुम्हाला हे बालभारतीचं एक सुंदर आलेख किंवा ज्याला म्हणता येईल पाय डायग्राम असा दाखवते. जर तुम्ही बघितलं तर खंडांतर्गत भूमीची जी टक्केवारी आहे आणि लोकसंख्या वितरणाची जी टक्केवारी आहे असे 2 गोलातली ही प्रदर्शन आपण म्हणू शकतो की ही आपल्याला दिसत आहे तिथे. आणि जर बघितलं तर आशिया खंडाला आपल्याला भूमीची टक्केवारी साधारण 30% पण 60% जवळजवळ लोकसंख्या ही आशिया खंडामध्ये ही राहतीये असं आपल्याला इथे सरळ सरळ दिसतंय. जो हिरवा रंग आपल्याला
स्लाइडवर दिसतोय आशिया खंडातला, त्यानुसार आपल्याला सरळ दिसू शकतं की जमीन निम्मी संबंध खंडाच्या भूमीच्या अवेलेबिलिटीची किंवा पूर्ण भूमी जी आपल्याला उपलब्ध आहे त्यातली फक्त 30% जमीन ही आशिया खंडाला समर्पित आहे. आणि जर बघितलं तर लोकसंख्या ही मात्र सगळ्या लोकसंख्येच्या 60% लोकसंख्या हे वितरण आपल्याला हे आशिया खंडात झालेलं दिसतं. मग आशिया खंडात असं काय आहे विशेष की जिथे लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढलेली आहे आणि जास्त आहे बाकीच्या खंडांपेक्षा? अर्थातच तुम्ही जर बघितलं तर दुसरा भाग आहे तो अंटार्क्टिकाचा, जिथे आपल्याला साधारण 10% किंवा 9.20% जमीन किंवा भूमी ही तिथे असलेली दिसते. मात्र जर आपण लोकसंख्येचं वितरण बघायचं झालं तर 0.55 एवढं सुद्धा तिथे लोकसंख्येचा घटक दिसत नाही. तोही ऑस्ट्रेलिया इथे समर्पित झालेला आहे. म्हणजे जिथे साधारण 6% जमीन आहे तिथे ही 0.55% लोकसंख्या वितरण झालेली दिसते. अंटार्क्टिका हा पूर्ण रिकामा किंवा एम्प्टी रिजन ज्याला म्हणता येईल असा आहे. अर्थातच हवामान हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ध्रुवीय प्रदेशातील हवामान जे अतिशय थंड असतं, जे अनुकूल नसतं मानवी वाढीसाठी, त्याच्या संदर्भात आपण इथे बोलू शकतो. आता जर बाकीचे खंड बघायचे झाले तर आपल्याला आफ्रिकेचं नाव निश्चितच घेता येईल, जिथे परत एकदा आपल्याला साधारण 20 किंवा 20 पेक्षा जास्त जवळजवळ 21% भूभाग हा आफ्रिकेने व्यापलेला आहे. तर फक्त 17% जागतिक लोकसंख्येच्या वितरण हे आफ्रिकेमध्ये आहे. आता अशा प्रकारे जर ह्या संतुलनामध्ये जर असमतोल झालेला असेल तर तो का आहे, कशामुळे ही लोकसंख्या आशिया खंडात सर्वात जास्त आपल्याला दिसून येते, त्याबद्दल आपण आज निश्चित चर्चा करू शकतो. थोडं पुढे जाऊन आपल्याला जर लोकसंख्या वाढीचा भाग बघायचा झाला तर याचा इतिहास फार मोठा आहे. जसं आपण म्हणलं की 3 दशलक्ष वर्षांपूर्वी पासून आपल्याला मानवी लोकसंख्येत वाढ झालेली दिसून येते. परंतु पहिलं अब्ज आपण जेव्हा पोहोचलो लोकसंख्या वाढीच्या संदर्भात त्याला हजारो वर्ष लागली. साधारण 1800च्या मध्ये किंवा 1800 मध्ये आपण असं जर समजलं तर आपण हा 1 अब्ज लोकसंख्येचा टप्पा हा पूर्ण केला होता. त्याच्यानंतर म्हणजे शेतीची क्रांती किंवा कृषी क्रांती ज्याला आपण म्हणलं तर कृषी क्रांती होऊन 1 अब्ज लोकसंख्या होण्यासाठी हजारो वर्ष लागली. मात्र त्याच्यानंतर लोकसंख्येची वाढ ही फार झपाट्याने होत गेलेली आपल्याला दिसू शकते. दुसरा टप्पा होता तो औद्योगिक क्रांतीचा आणि ह्या औद्योगिक क्रांतीमुळे खूप फरक हे लोकसंख्येच्या वितरणातही घडले आणि वाढीतही घडले. 1850 ते 1950 यामध्ये लोकसंख्या दुप्पट झालेली आपल्याला दिसते आणि 1 अब्ज जिथे लोकसंख्या होती तिथे आता 2 अब्ज लोकसंख्या असं आपण ते बघू शकतो. तिसरा भाग बघायचा झाला तर आपल्याला 1987 मध्ये 5 अब्ज, 99 मध्ये 6 अब्ज अशी ही फारच झपाट्याने वाढलेली लोकसंख्या आपण इथे बघू शकतो. जर तुम्ही ह्या स्लाइडवरचं चित्र बघू शकत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो आलेख आहे त्यांनी उच्चांक गाठलेला आहे 2007. म्हणजेच आपल्याला 6 अब्ज, 7 अब्ज असे आकडे पार करणं हे कालांतराने खूप सोपं, पटकन आणि जलद होत गेलं असं आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजेच जगाची लोकसंख्या जी साधारणपणे आता 8 अब्ज आहे तिथे भारत निश्चितच नंबर 1 आहे. आणि जर आपण पुस्तिकेचा अभ्यास केला तर 2018 प्रमाणाच्या ज्या लोकसंख्येच्या संख्या आहेत त्याचा आपण इथे विचार करू शकतो. आता जर आपण पुढे बघायचं झालं तर हा अतिशय चांगला एक आलेख बालभारतीतून मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे घेतलेला आहे. आता ही जी लोकसंख्या वाढ आहे तिचं हे फार इंटरेस्टिंग किंवा अतिशय मनोरंजक असं गणित इथे मांडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता जर पहिला अब्ज आपण जेव्हा आपण म्हणत होतो की लोकसंख्या वाढून 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 1 अब्ज होण्यासाठी ही हजारो वर्ष लागली. किती अवघड आहे बघा. म्हणजे फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना पूर्ण लोकसंख्या वाढून 1 अब्ज होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला. मात्र याचा डबलिंग पिरियड म्हणजे दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी जो असतो
तो फक्त 130 वर्षाचा होता. म्हणजे दुसरा अब्ज लोकसंख्येचा फक्त 130 वर्षात आपण अचीव केला किंवा आपल्याला मिळू शकला. 1930 साली 2 अब्ज असलेली ही लोकसंख्या 4 अब्ज झाली फक्त 44 वर्षात. म्हणजे जिथे डबलिंग पिरियड किंवा दुप्पट होण्याचा कालावधी 130 वर्ष होता, तो आता कमीत कमी होऊन फक्त 44 वर्ष राहिला 1974 मध्ये. तुम्हाला इथे दिसतात ते सगळे 6 अब्ज कधी आपल्या जगाने बघितले, अनुभवले, त्याची वर्ष इथे लिहिलेली आहेत. आणि जर कंसातली संख्या बघितली तुम्ही तर ह्याच्यात पुढचा अब्ज मिसळायला किती वर्षाचा कालावधी लागला हे आपल्याला इथे दिसून येते. म्हणजे जो पहिला अब्ज आपल्याला मिळवण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला, तो 1999 मध्ये तेवढेच अब्ज तयार व्हायला, तेवढा लोकसंख्या तयार होण्यासाठी फक्त 12 वर्ष लागली. हेच का घडलं आणि या घडण्यामुळे किंवा या घटनेमुळे असं म्हणता येईल की काय परिणाम झाला पर्यावरणावर. जी पृथ्वी आपल्याला हजारो वर्ष घेऊन मग 1 अब्ज लोकसंख्या देत होती, त्याच पृथ्वीवर जर 7 अब्जापेक्षा जास्त लोक एका वेळी राहू लागले तर त्या पृथ्वीच्या संसाधनांचं काय होईल. अतिरेकी वापरामुळे, अर्थातच अतिरेकी लोकसंख्येमुळे काय पद्धतीचे परिणाम होतील याचा विचार आज आपण इथे निश्चित करणार आहोत. मला खात्री आहे की ही वर्ष तुम्ही नक्की बघितली असतील. फार महत्वाची वर्ष आहेत ही. 1800 मध्ये जेव्हा 1 अब्ज झाली लोकसंख्या, त्याच्यानंतर त्याचा डबलिंग पिरियड 1930 मध्ये दुसरा अब्ज हा आपल्याला मिळाला, तिसरा 1960 मध्ये, चौथा 1974 मध्ये, पाचवा 1987 आणि 6वा अब्ज हा मिसळला गेला आपल्या लोकसंख्येमध्ये किंवा बघितला गेला, अनुभवला गेला आपल्या लोकसंख्येमध्ये, जागतिक लोकसंख्येमध्ये, तो होता 1999. आता असं जर आपण बघायचं झालं की आज काय अवस्था आहे, तर आज निश्चितच भारत हा अग्रेसर आहे. जर आपल्या 2018 मधलं जर संख्या बघायच्या झाल्या तर हा तक्ता आपल्याला इथे उपलब्ध करून दिला गेलेला आहे, जिथे चीन हा नंबर 1 दिसतोय. मात्र 2023 च्या माहितीनुसार 140 कोटींच्या पुढे गेलेली आपली लोकसंख्या ही निश्चितच अग्रस्थानी आहे. म्हणजे भारत हा नंबर 1 आहे लोकसंख्येमध्ये. आता ह्या सगळ्या जेव्हा आपण गोष्टी अभ्यासतो, विचार करतो, तेव्हा घडत असलेले फरक पर्यावरणामध्ये, हवामानामध्ये निश्चितच त्याला जबाबदार असतात आणि त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपण आता इथे घेऊया. आता जर बघितलं तर लोकसंख्या वाढीचा दर साधारण 1971 पर्यंत अतिशय जास्त होता. आता तो कसा जास्त होता, किती जास्त होता याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण जेव्हा ही संकल्पना येते वाढीचा दर, आता वाढीचा दर म्हणजे नेमकं काय, तर वाढीचा दर म्हणजे इंग्लिश त्याचं ट्रान्सलेशन बघायचं झालं तर ग्रोथ रेट असं आपण त्याला म्हणतो. आणि वाढीचा दर हा नैसर्गिक वाढीमुळेही होऊ शकतो किंवा स्थलांतरणामुळेही होऊ शकतो. आता जर स्थलांतर हे जर मुख्य कारण असेल तर एका वर्षात वाढणारी लोकसंख्या एखाद्या प्रदेशाची किंवा कमी होऊ शकते. असं नाही की वाढीचा दर हा नेहमी जास्त लोकसंख्या देतो, मुळीच नाही. वाढीचा दर हा निगेटिव्ह किंवा ऋणात्मकही असू शकतो आणि नैसर्गिक वाढी बरोबरच स्थलांतर हे त्याचं मुख्य कारण असू शकतं. त्याचप्रमाणे अजून एक मोठी संकल्पना आतापर्यंत आपण बघितली ती होती दुप्पट होण्याचा कालावधी. म्हणजेच आता जी लोकसंख्या आहे ती दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागतोय त्यामागचं गणित. आता जर आपण जन्मदर किंवा मृत्यूदर ह्या संकल्पना बघायच्या झाल्या तर जन्मदर असं म्हणताना दिलेल्या वर्षात किंवा एखाद्या विशिष्ट किंवा स्पेसिफिक वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जी जन्माला आली मुलं त्यांची संख्या म्हणजे जन्मदर असं म्हणतात. आता मृत्यूदर हे आपल्याला त्या शब्दातूनच अर्थ कळतोय निश्चितच, पण तरीही दिलेल्या किंवा त्या एखाद्या वर्षामध्ये प्रति 1000 लोकसंख्येमध्ये किती मृत्यू होत आहेत. अर्थातच तिथे अर्भकांचं प्रमाण घेतलं जात नाही. जर तिथे
0 ते 1 असं जर आपण म्हणलं तर त्याची गणना ही वेगळ्या पद्धतीने केली जाते. मात्र सगळ्यांचा जर सर्वसाधारण मृत्यूदर म्हणलं तर एका वर्षाला 1000 लोकसंख्येमागे किती मृत्यू होतात त्याची ही मांडणी आपण इथे बघू शकतो. आता हा जो आलेख आहे तो आहे वाढीच्या दराचा. वाढीचा दर म्हणजे आपण म्हणलं की नैसर्गिक वाढ म्हणजे जिथे जन्मदर आणि मृत्यूदर ह्याच्यातला फरक आपल्याला बघता येतो तो आहे वाढीचा दर. आणि हा वाढीच्या दरामध्ये नैसर्गिक वाढ तसंच स्थलांतर याच्यामुळे झालेली वाढ ज्याला मायग्रेशन असं म्हणतात. तर या दोन्ही वाढींमुळे या दोन्ही प्रक्रियांमुळे लोकसंख्येची जी वाढ होते त्याबद्दल आपण इथे बोलू शकतो. हा वाढीचा दर आता निश्चितच कमी कमी होत आहे. जर आपण बघितला आलेख तर ही लोकसंख्या वाढ कमी होतीये. अर्थातच 2021 ची जनगणना अजूनही आपल्याला नंबर्स देत नाहीये, संख्या देत नाहीये. त्यामुळे नाहीतर आपल्याला तो आलेख अजूनही पुढे घेता आला असता. आणि यानुसार हा ग्रोथ रेट किंवा वाढीचा दर हा निश्चितच कमी आहे. पण आपली लोकसंख्या जी पूर्णपणे लोकसंख्या अगदी थोडीशी जरी वाढली तरी प्रचंड लोकसंख्येचा प्रभाव किंवा वाढ ही आपल्याला भारतात दिसून येते. आणि म्हणून आपल्याला इथे असं दिसतं की लोकसंख्या तर वाढतीये पण लोकसंख्या वाढीचा दर मात्र कमी होतो. आता जर पुढची संकल्पना थोडीशी जास्त खोलात जाऊन बघायची झाली तर ही आहे लोकसंख्या संक्रमणाची. आता हे संक्रमण काय आहे, कसं होतं याचा जर आपण विचार करायचा झाला तर आपल्याला असं दिसू शकतं की याचे 5 टप्पे आपल्याला या चित्रामध्ये दिसून येत आहेत. जर आपण हे बघितलं किंवा ज्या पद्धतीने आपण याचा विचार करतोय त्याचा जर जास्त खोलात जाऊन अभ्यास केला तर तुम्हाला इथे सुंदर असा आलेख हा बालभारतीने दिलेला आहे. भूगोलाच्या पुस्तकातला हा आलेख आहे, हा पर्यावरणाच्या पुस्तकातला आलेख नाही, परंतु आपल्याला अतिशय उपयोगी पडणारा हा आलेख आहे. कुठल्याही पर्यावरणाच्या किंवा भूगोलाच्या अभ्यासक्रमात हा आलेख निश्चितच आपल्याला अभ्यासावा लागतो आणि त्याला म्हणतात लोकसंख्या संक्रमण किंवा इंग्लिश भाषेत म्हणायचं झालं तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल. आता हे मॉडेल प्रत्येक किंवा हा जो आलेख आहे तो प्रत्येक देशाला सारखाच असतो का तर नाही. प्रत्येक देश हा वेगवेगळ्या पद्धतीने हा आलेख देऊ शकतो आणि प्रत्येक देशाचं स्थान या आलेखामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं. जर आपण जन्मदर, मृत्यूदर, वाढीचा दर या सगळ्यांचे आलेख तयार केले आणि ते एका पूर्ण नकाशामध्ये किंवा एका पूर्ण आलेखामध्ये त्याची मांडणी केली वेगवेगळ्या रेषांनी तर आपल्याला त्याचं नेमकं स्थान हे निश्चितच कळू शकतं. आता पहिला भाग याचा जो आहे तो अतिशय स्थिर असा भाग असं त्याला म्हणता येईल. आता अतिशय स्थिर भागात नेमकं काय असतं तर हा भाग जो आहे तो साधारण असं म्हणतात की पूर्व औद्योगिक टप्प्यामध्ये हा भाग आपण बघू शकलो होतो. आता ह्यामध्ये होतं काय की जन्मदर आणि मृत्यूदर हे एकमेकांना कॅन्सल किंवा त्याचा जो प्रभाव असतो तो 0 करून टाकतात. म्हणजे होतं काय की मृत्यूदर आणि जन्मदर हे दोन्हीही खूप जास्त असल्यामुळे एकमेकांचा प्रभाव एकदम कमी करतात. आता जेवढा जास्त जन्मदर तेवढाच जास्त जर मृत्यूदर असेल, साधारण 40च्या दरम्यान आपल्याला इथे हा जन्म आणि मृत्यूदर पहिल्या भागामध्ये चित्राच्या दिसतोय. तर तो जर एकमेकांना अगदी जवळ असेल तर जन्मदराचा प्रभाव हा लोकसंख्या वाढीवर फारसा होत नाही आणि म्हणून याला अतिशय स्थिर अशी लोकसंख्या वाढीची टेंडन्सी किंवा त्याच्यातला बदल हा आपण म्हणू शकतो. आता इथे कुठल्याही प्रकारची औद्योगिक क्रांती फार जास्त झालेली नसते आणि त्यामुळे जीवन परिस्थिती ह्या फार कठीण असतात किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय अवघड पद्धतीचं जीवन असतं. लहान मुलांचं जगण्याचे जे चान्सेस असतात किंवा जगण्याचा जो आपल्याला इथे पद्धत दिसते किंवा रेट दिसतो तो कमी असतो, दर असतो तो कमी असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त बालकं घरात असावी, कुटुंबात असावी असं ह्या पद्धतीच्या किंवा ह्या प्रकारच्या कुटुंबियांना नक्की वाटत असतं आणि त्यामुळे परत एकदा आपल्याला असं दिसतं की जन्मदर हा फार मोठा, जिवंत राहण्याचे प्रमाण कमी, मृत्यूदर जास्त परत एकदा
आणि त्यामुळे लोकसंख्येत अतिशय कमी प्रमाणात वाढ ही इथे अपेक्षित असते. आता यामध्ये कुठले कुठले देश आत्ता आहेत, तर खरं सांगायचं झालं तर रुबिनस्टाईन म्हणतात की इथे या परिस्थितीत आता 2023 मध्ये कुणीच नाहीये. म्हणजे सगळे देश ही अवस्था पार करून पुढे गेलेले आपल्याला दिसतात. आता काही शास्त्रज्ञ म्हणतात की काही छोटी छोटी आयलंड आहेत किंवा छोटी छोटी बेटं आहेत जिथे अशी परिस्थिती अजूनही दिसू शकते. परंतु फार अपवादाने आपल्याला अशी एखादी भूमी दिसू शकेल की जिथे असा अतिशय जास्त जन्मदर आणि अतिशय जास्त मृत्यूदरही आपल्याला दिसून येतो. म्हणजेच लोकसंख्या वाढण्याचं अतिशय कमी प्रमाण आपल्याला इथे दिसून येतं. आता जर आपण ह्याची अगदी उदाहरणं खोलात जाऊन बघायचीच झाली तर आफ्रिकन कंट्रीज किंवा आफ्रिकेमधील जे देश आहेत ते काही वर्षांपूर्वी किंवा काही दशकांपूर्वी आपल्याला ह्या अवस्थेत असल्याचं दिसून येईल. जर आपण त्यांच्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की जन्मदर मृत्यूदर फार मोठा आणि त्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय कमी. आता भारताचा विचार करायचा झाला लोकसंख्या संक्रमणाबद्दल तर भारत 19व्या शतकाच्या किंवा ज्याला 20व्या शतकाच्या पहिल्या भागात 1910, 1920 आणि 1930 ह्या कालखंडामध्ये आपल्याला भारत ह्या पहिल्या भूमिकेत हा दिसून येत होता. म्हणजे तेव्हा लोकसंख्या वाढ ही अतिशय कमी प्रमाणात होती जर आपण भारताचा विचार केला तर. आता तिथून पुढे काय झालंय जर आपण त्याचा पुढचा अभ्यास केला, त्याच्या पुढच्या टप्प्याचा अभ्यास केला दुसऱ्या प्रकारच्या जिथे आरंभीच्या काळात विस्तारणारा असा हा लोकसंख्या वाढीचा आलेख आहे. तर इथे काय होतंय आपल्याला दिसू शकतं की जन्मदर हा अजूनही जास्त आहे मात्र मृत्यूदर हा खूप पटकन कमी होतोय. असं कसं काय होईल बरं? म्हणजे जिथे आपण म्हणतो की कांगो, बांगलादेश, नायजर किंवा युगांडा हे देश पहिली स्टेज आणि दुसरी स्टेज म्हणजे पहिली पायरी आणि दुसरी पायरी त्याच्या बरोबर मध्ये कुठेतरी आहे. ह्या देशांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे किंवा प्राथमिक आर्थिक व्यवस्थांवर ही अवलंबून असते. आता दुसऱ्या भागात जो आपण म्हणतोय हा दुसरा भाग आपल्याला असं सांगू शकतो किंवा आपल्याला असं सांगतोय की दुसरा टप्पा की इथे विज्ञानाचा प्रसार किंवा तंत्रज्ञानाचा विकास हा पटकन झालेला आहे आणि त्यामुळे काय होतं की समाज हा वैद्यकीय सुधारणांना पटकन उत्तर देत असतो किंवा रिस्पॉन्स देत असतो. आता आरोग्यविषयक सेवा उपलब्ध झाल्यामुळे काय बरं होईल, समूह किंवा वेगवेगळे समाज हे त्या वैद्यकीय सेवांचा वापर मृत्यूदर रोखण्यासाठी करेल. म्हणजेच नोबडी वॉन्ट्स टू डाय असं ते म्हणतात की कोणालाही आपला मृत्यू हा टाळण्याची इच्छा असते. आता तसं जर असेल तर मृत्यूदर पटकन कमी झालेला आपल्याला दुसऱ्या भागामध्ये निश्चित दिसून येतो. मृत्यूदरामध्ये फार मोठी घट आपल्याला इथे दिसून येते. मात्र त्याच वेळी तोच समूह जन्मदर थांबवण्यासाठी वैद्यकीय सेवांचा उपयोग करत नाही. म्हणजेच फॅमिली प्लॅनिंग किंवा कौटुंबिक नियोजन हे करण्यासाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य सेवा वापरल्या जात नाहीत आणि म्हणून जन्मदर हा स्थिर दिसतो आणि मृत्यूदर हा पटकन कमी झालेला दिसतो. म्हणजेच काय होतं, जन्मदर खूप जास्त, मृत्यूदर कमी कमी होत चाललेला आणि या दोन्ही मधली जे गॅप आहे किंवा या दोन्ही मधला जो फरक आहे त्यामुळे पृथ्वीवरचे जीव, मानवी जीव हे वाढत जातात आणि लोकसंख्या वाढीला ते कारणीभूत ठरतात. आता यामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते आणि दुसरी जी ही स्टेप आहे आरंभीच्या काळात विस्तारणारी असं त्याला आपण म्हणतो. तर इथे आपल्याला सगळेच्या सगळे प्रश्न उद्भवलेले दिसतात. लोकसंख्या वाढते, औद्योगिक उत्पादन वाढतं, निश्चितच वेगवेगळ्या सेवा सुविधांवर ताण पडलेला दिसून येतो
लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले जातात आणि जास्तीत जास्त जर लोकसंख्या असेल त्या देशाची आणि तो देश या टप्प्यातून जात असेल तर लोकसंख्येचा विस्फोट असा या देशामध्ये बघायला मिळतो. जसं मी आधीच म्हटलं तुम्हाला की कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा हे देश आता या टप्प्यात आहेत असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. आता जर आपण तिसरा टप्पा म्हणला तर तिसरा हा नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा आहे. काही शास्त्रज्ञ दुसऱ्या टप्प्यात भारताला ठेवतात, पण आता 223च्या संख्येनुसार तिसऱ्या टप्प्याच्या आरंभिक स्थितीमध्ये भारत निश्चितच पोहोचलेला आहे, जिथे आपल्याला जन्मदरात सुद्धा घट झालेली दिसते. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये इथे आपल्याला जन्मदर हा कमी होतोय, मृत्यूदर कमी झालेलाच आहे, अजूनही खाली सरकतोय आणि यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी व्हायला लागेल. अर्थातच जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढ ही अजूनही तेवढीच महत्वाची ठरते. इथे उत्पन्न वाढत आहे, उदरनिर्वाहासाठी असलेलं उत्पन्न वाढतंय, राहणीमान उंचावतंय, कारण लोकसंख्या आता वाढ होतीये पण ती वाढ थोडी कमी प्रमाणात होतीये. द्वितीय आणि तृतीय पद्धतीच्या सेवा सुविधा व्यवसाय हे उपलब्ध आहेत आणि विस्तारही होतोय त्यांचा, शैक्षणिक पातळी उंचावतीये आणि कुटुंब नियोजनाचं महत्व कळल्यामुळे या देशांमध्ये लोकसंख्या वाढ ही थोडी कमी होतीये. अर्थातच थोडेसे विकसित टप्प्याकडे जाणारे देश असं म्हणलं तर चीनचा इथे निश्चित उल्लेख करता येईल आणि मी जरा जसं आधी म्हणलं की भारत हा या तिसऱ्या टप्प्यात सध्या प्रवेश करतोय. अर्थात जर तुम्ही थोडीशी जुनी पुस्तकं बघितली तर भारत हा अजून दुसऱ्या टप्प्यात आहे असं तिथे निश्चित संदर्भात तुम्हाला सापडेल. आता चौथा टप्पा बघितला तर चौथा टप्पा हा अतिशय कमी बदल घडवतो लोकसंख्येमध्ये. आता हा लोकसंख्येचा जो भाग आहे तो अतिशय विकसित झालेल्या देशांमध्ये जसं अमेरिका आहे तशा देशांमध्ये हा चौथा टप्पा दिसतो. चौथ्या टप्प्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की जन्मदर पटकन कमी होतोय, मृत्यूदर स्थिरावलेला आहे आणि त्या दोन्ही मधला जो बदल आहे, फरक आहे, त्यामुळे म्हणजे मृत्यूदर तर खूपच कमी आहे, जन्मदरही कमी व्हायला लागलाय. तृतीय आणि द्वितीय सेवांबरोबरच चतुर्थ श्रेणीच्या आणि पंचम श्रेणीच्या सेवा या अतिशय विकास पावलेल्या आहेत. विकास दर फार जास्त आहे. पटकी, प्लेग अशासारखे रोग चुकूनही तिथे पसरत नाहीयेत. हा मात्र कोरोनानी या देशामध्ये हायबाग घातलेलाच होता. खूप जगभर त्याच्यामुळे मृत्यूदर हे फरक पडलेला आहे आपल्याला दिसू शकतो. त्याचा आपण विचार पुढच्या भागात निश्चित करूया की कोरोनामुळे आपल्या जन्मदर आणि मृत्यूदर यांच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय दिसून आलंय, काय लक्षणीय बदल आपल्याला तिथे दिसलेले आहेत. तो लोकसंख्या वृद्धी या चौथ्या भागामध्ये किंवा चौथ्या टप्प्यामध्ये अतिशय कमी दिसते, अत्यल्प असं म्हणता येईल त्याला, अशी दिसते आणि म्हणूनच विकसित झालेले देश या चौथ्या टप्प्यात आहेत असं आपल्याला म्हणता येतं. उदाहरण आहे अमेरिकेचं. पाचवा जो आहे तो अतिशय मनोरंजक असा प्रकार आहे इथे, जिथे कुटुंब व्यवस्थेमध्ये लहान मुलांना महत्वच दिलं जात नाहीये. म्हणजे पाचव्या अवस्थेत जर देश पोहोचत असेल तर तिथले तरुण किंवा तिथला जो तरुण वर्ग आहे तो निव्वळ लग्न लांबवत नाही तर घरात मूल नको असं म्हणणार आहे. आता अशा प्रकारच्या देशांमध्ये लोकसंख्या ही वाढतच नाही, जी आहे ती टिकवण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतात. आता इथे फार मोठा प्रकार येतो किंवा हा फार मोठा प्रश्न पडतो त्यांना, जिथे असं आढळून येतं की जन्मदर हा मृत्यू दरापेक्षाही खालावलेला असतो. म्हणजेच तिथला तरुण वर्ग एखादं नवीन घर घेईल, एखादी लक्झरियस मोठीच्या मोठी मोस्ट कम्फर्टेबल कार विकत घेईल, पण घरात मूल नको असं म्हणेल. आता अशा पद्धतीने जर विचार करणारा तरुण वर्ग असेल तर तिथे निश्चितच वयोवृद्धांची किंवा म्हाताऱ्या माणसांची काळजी घेण्यासाठी माणसंच उपलब्ध होणार नाहीत. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या देशांमध्ये असे देश आहेत बरं का आता, जसं स्वीडन आहे, फिनलंड आहे,
जपान ह्या स्थितीकडे जातोय जिथे वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी तरुण पिढीच नाहीये, मुलं तर फार लांबची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर हा 5वा प्रकार आपल्याला दिसून येतो, शून्य वाढीचा, शून्य लोकवाढीचा, कदाचित ऋणात्मक वाढीचा आपल्याला हा भाग दिसून येतो. राहणीमान अतिशय उंचावलेलं असतं ह्या भागांमध्ये. देशाची आर्थिक स्थिती अतिशय सुरेख उत्तम परिस्थितीत असते. नागरिक सुबत्ता भोगत असतात. तृतीय, चतुर्थ, पंचम पद्धतीच्या व्यवसाय किंवा सेवा ह्या उपलब्ध असतात. वैद्यकीय सेवा सर्वोच्च स्थानावर असतात. शैक्षणिकरित्याही ते फार पुढारलेले असतात. पर्यावरण आणि आनंदी जीवन हे ते भोगत असतात. परंतु तिथे कमतरता असते ती माणसांची. कुटुंब व्यवस्था हा भाग इथे फार कमी बघायला मिळतो आणि त्यामुळे बाकीच्या देशातून लोकांना आमंत्रण दिलं जातं या देशांमध्ये येण्यासाठी, शिकण्यासाठी आणि नोकऱ्या करण्यासाठी. कॅनडा हे त्यातलंच एक उदाहरण आहे. जपान हेही त्यातलंच एक उदाहरण आहे. फार मोठ्या प्रमाणावर मागच्या गेल्या 1 वर्षात म्हणजे खास करून 2022 आणि 2021चा शेवटचा भाग या कालावधीत जपान मधले कितीतरी फॅमिली बिझनेसेस म्हणजे कौटुंबिक व्यवसाय हे बंद करण्यात आले. अतिशय नफा मिळवून देणारे हे व्यवसाय होते, परंतु ते व्यवसाय पुढे चालवण्यासाठी किंवा सक्सेशन प्लॅनिंगसाठी त्यांना माणसंच उपलब्ध नव्हती. घरात कुणीही मूल नसल्यामुळे असे प्रश्न तिथे उद्भवलेले आहेत. भारतीयांना या सगळ्याचा विचार आणि अंदाज येण्यासाठी थोडा जास्त अभ्यास करण्याची गरज पडते, कारण आपल्याकडे आपल्या देशात माणसं नाहीत असा प्रकार नाही उद्भवत. त्यामुळे किंवा आपण हा अनुभवलेला नसतो. परंतु अशा ठिकाणी कॅनडामध्ये जर आपण बघितलं तर अशा ठिकाणी आपल्याला दिसून येतं की लोकसंख्येची घनता ही अतिशय कमी आहे आणि लोकसंख्या वाढ ही ऋणात्मक असल्यामुळे रस्त्यावर मैलोगंटी दुसरा माणूस न दिसण्याचे प्रकारही तिथे घडू शकतात. आपल्याला फक्त माणसंच सगळीकडे दिसतात आणि हाच मोठा फरक. अर्थातच आपला भारत देश हा अग्रस्थानी जरी असला लोकसंख्या वाढीमध्ये, तरीही आता लोकसंख्ये वाढीमध्ये जन्मदर हा कमी होतोय ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. मुलींचं प्रमाण दर हजारी हे वाढतंय ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. अर्थातच या सगळ्या संख्या ह्या शासनाने अजून त्याला मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत सेन्सस 2021 येत नाही तोपर्यंत आपण ह्याबद्दल काही चर्चा करणं थोडंसं आपण टाळूया आणि 2018च्या ज्या ज्या संख्या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत पुस्तिकेतनं त्याचाच जास्त विचार इथे केला तर आपल्याला फायदेशीर ठरेल. तर जेव्हा आपण ह्या संक्रमणाचा विचार करतो तेव्हा प्रत्येक देश या संक्रमणातून जातोच, मात्र वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या कालखंडासाठी जात असतो. म्हणजे एखाद्या देशाला या पूर्ण संक्रमणासाठी 150 वर्ष लागतील, तर कुठल्या दुसऱ्या देशाला या संक्रमणासाठी फक्त 35 वर्ष लागतील असं होऊ शकतं. आणि म्हणूनच प्रत्येक देशाचं लोकसंख्या संक्रमण हे वेगळ्या पद्धतीने अभ्यासणं हे गरजेचं असतं. आपल्या पुस्तिकेनुसार त्या संक्रमणामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. 4 टप्पे आपल्या पुस्तिकेत सादर केलेले आहेत, परंतु आपण इथे 5 टप्पे हे अभ्यासलेले आहेत. स्वीडन, फिनलंड याचा अभ्यास आपण जास्त केलेला आहे. भारत इथे 2ऱ्या टप्प्यात दिसतोय, मात्र 2023च्या संख्यांनुसार भारत हा 3ऱ्या टप्प्यात निश्चितच पोहोचलेला आहे असं आपण म्हणू शकतो. अर्थातच 3ऱ्या टप्प्याची ही नुसती सुरुवात आहे, त्यामुळे फार पुढे गेलेला नसलो तरी 3ऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केलेला निश्चितच दिसतो. आता पुढचा भाग बघायचा झाला तर आपल्याला इथे आरोग्य आणि आयुर्मान याच्याबद्दल थोडी चर्चा करावी लागेल. आता आरोग्य आणि आयुर्मान बघताना आपल्याला असं लक्षात येईल की आरोग्य, लोकांचं आरोग्य जे आहे ते काही विशिष्ट घटकांवर अवलंबून आहे आणि हे घटक आपल्याला त्या देशाची आर्थिक परिस्थिती, आरोग्यविषयक सेवांचं वितरण आणि आणखीन काही वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यास हे उत्तेजित करतं. आता इथे जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला असा
आलेख इथे दिसतोय की सरासरी आयुर्मान एखाद्या भारतीयाचं किती होतं. आता जर 1960 साली बघितलं तर फक्त 41 वर्ष हे सरासरी आयुर्मान भारतीयांचं बघितलं जायचं, ठरवलं जायचं. आता बघितलं तर 2016 मध्ये 68 वर्ष एवढं आयुष्य एखादा भारतीय आनंदाने जगू शकतो असं ह्या संख्या सांगतायत. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की या सगळ्या कालखंडात म्हणजे 1960 पासून 2016 पर्यंत औद्योगिक विषयक सुविधा सुखसुविधा वाढलेल्या आहेत, प्रगती झालेली आहे वैद्यकीय क्षेत्राची आणि आहारासंबंधी आपल्याला विशेष जाणीव झाल्यामुळे आयुर्मान हे वाढू लागलेलं आहे. अर्थातच इथे आपण अशाही घटकांचा विचार करणार आहोत जिथे आपल्याला जास्त पर्यावरणाच्या प्रदूषणांमुळे आरोग्यावर झालेला परिणाम याची जास्त चर्चा करावी लागेल. आता पुढचा भाग जो आहे तो आहे नागरीकरणाचा. नागरीकरण म्हणजे आपण ज्याला अर्बनायझेशन असं इंग्लिश मध्ये म्हणतो. आता काही लोक हे कन्फ्यूज होतात किंवा त्यांना थोडं हे अवघड वाटतं की इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरण आणि औद्योगिकीकरण या दोन्ही एकसारख्याच आहेत का हो गोष्टी. आता मराठी शब्द असल्यामुळे आपल्याला पटकन कळतं की हे दोन गोष्टी एक नाहीत, परंतु जेव्हा इंग्लिश मध्ये हा प्रश्न विचारला जातो तेव्हा अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन विच केम फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा कोण आलं अस्तित्वात असं जर म्हणलं तर निश्चितच आपल्याला उत्तर द्यावं लागेल की नागरीकरण. कारण जर आपण आपला इतिहास बघितला तर आपल्याला मिथिला, उज्जैन, पैठण, मोहेंजोदडो किंवा नालंदा, तक्षशिला अशासारखी कितीतरी उदाहरणं देता येतील जिथे आपल्याला नागरी वस्त्या या दिसून येत होत्या. म्हणजे अतिशय समृद्ध अशा या वस्त्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला असं निश्चित म्हणता येईल की आपल्या उपखंडाला हे एक फार मोठं वरदान आहे की जिथे आपल्याला नदी किनारी अनेक पिढ्यांपासून जिथे लोक आनंदाने नांदतायत अशा वस्त्यांचा अभ्यास करणं फार सुलभ आहे. आपल्याला फार मोठी परंपरा इथे ही लाभलेली आहे असं आपल्याला समजू शकतं. जर आपण ह्या बालभारतीच्या एका सुंदर चित्राचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की मानवी वसाहती या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. आणि जर खरं बघितलं तर खेडी किंवा रुरल इंडिया, विलेजेस आणि शहरं म्हणजे सिटीज असे दोन प्रकार इथे आपल्याला बघता येतात. आपल्या पुस्तिकेनुसार या दोन्हीचा अभ्यास करणं हे महत्वाचं ठरतं. आता जर पहिल्यांदा खेड्यांचा थोडा विचार करायचा झाला तर खेडी सुरू होतात ही अगदी छोट्याशा वस्तीपासून. आता ही वेगळी वसाहत कदाचित तिथे लोकसंख्या ही फार कमी असते, म्हणजे अगदी 50 लोक सुद्धा राहत नसतात. त्यात सुद्धा छोटीशी वस्ती म्हणजे 10-15 छोटी घरं किंवा अगदी कमीत कमी 25 मध्ये 30 माणसं राहत असतील अशी सुद्धा वस्ती आपल्याकडे असते. आता ह्या वस्तीपासून छोटीशी वाडी तयार होते जिथे लोकसंख्या 50 पेक्षा कमी असते. या वाडीपासून निमकेंद्रित अशी छोटीशी घरं असतात जी या खेड्याच्या सभोवताली विखुरलेली असतात. जर तुम्ही या वस्त्यांचा अभ्यास केला तर वसतिशास्त्र असे भूगोलाची एक निश्चित शाखा आहे, तिचा अभ्यास जरूर करा. निमकेंद्रित अशी ही छोटी छोटी खेडी असतात. केंद्रित म्हणजे एकत्रितरित्या आलेली ही घराचे समूह असतात. आणि जर यामध्ये 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर या जागेला किंवा या प्रदेशाला खेड असं म्हटलं जातं. या वस्तीला, या समूहाला खेड असं म्हटलं जातं. अर्थातच जेव्हा आपण त्याला गाव म्हणतो तेव्हा लोकसंख्या ही 5000 ते जवळजवळ 99,999 पर्यंत असू शकते. म्हणजे त्याला मिड टाउन, टाउन असं इंग्लिश मध्ये म्हणू शकतो. टाउन खास करून जेव्हा आपण सिटी किंवा शहर असा उल्लेख करतो तेव्हा लोकसंख्या तर 1 लाखापेक्षा जास्त असावीच लागते, परंतु अजूनही काही त्याचे घटक आहेत. जसं लोकसंख्येची घनता ही 400 पेक्षा जास्त असायला हवी किंवा पुरुष जे लोक आर्थिक अर्थार्जन करतात असे पुरुष त्यातले 75% जास्त हे शेती व्यतिरिक्त व्यवसायामध्ये अवलंबून असावे अशी शहराची संकल्पना आहे. म्हणजे 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता
ही शहरांमध्ये दिसून येते. आता हे सगळे घटक जर पूर्ण होत असतील तर एखाद्या वस्तीला शहर म्हणायला काहीच हरकत नाही. शहर, नगर आणि महानगर, मेट्रोपोलिस असं ज्याला म्हणतात. आता ही महानगर, मेट्रोपोलिस म्हणजे बघा तुम्ही किती शून्य दिलेत आपण, म्हणजे 1 करोड पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेलं हे वसतीचं स्थान आहे आणि त्याला आपण महानगर असं इथे संबोधतो आहोत. आता जर भारताच्या नागरीकरणाचा विचार करायचा झाला तर आपण इथे बघू शकतो की 1961 नंतर आपल्याला 18% साधारण 32% नागरीकरण हे झालेलं दिसून येतं. अर्थातच हे फारच कमी आहे जर आपण जागतिक नागरीकरणाचा अभ्यास केला तर. सर्वसाधारणपणे जगात असं दिसून येतं की 50% लोक हे शहरात राहतात आणि 50% हे गावांमध्ये राहतात, खेड्यांमध्ये राहतात. परंतु भारतात फक्त 32% लोक 2011च्या जनगणनेनुसार हे शहरामध्ये राहतात. म्हणजे हे अगदी विकसित देशांच्या तर फारच उलटी परिस्थिती आहे, कारण विकसित देशांमध्ये 92%, 94%, काही ठिकाणी तर 98% लोकसंख्येच्या ही शहरांमध्ये राहताना दिसतात आणि त्याची खेडी जवळजवळ रिकामी असतात. आता इथे भारतात जर बघायचं झालं आणि जास्त खोलात जाऊन बघायचं झालं, इंडिकेट ज्याला असं म्हणतो आपण, तर तिथे भारतातील नागरीकरणाची परिस्थिती बघितली तर उत्तरेपेक्षा दक्षिणेत नागरीकरण जास्त झालेलं दिसतंय. म्हणजे दक्षिणेमध्ये जास्त शहर ही आपल्याला दिसून येतात आणि उत्तरेकडे जास्त खेडी किंवा जास्त गावं आपल्याला दिसून येतात. गोवा हे सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आपल्याला म्हणता येईल, जिथे जवळजवळ 62% लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते. आता तसं बघितलं तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वात जास्त नागरीकरण दिसून येतं. निश्चितच दिल्ली सारखी उदाहरणं इथे मी दिलेलीच आहेत. तुम्ही जर बघितलं तर तमिळनाडू किंवा महाराष्ट्र, गुजरात ही अतिशय पुढारलेली किंवा जास्त पुढे गेलेली नागरीकरणाच्या बाबतीतली राज्य आपल्याला इथे निश्चित संबोधता येते. त्याचप्रमाणे काही थोडीशी कमी नागरीकरण झालेली जर राज्य बघायची झाली तर राजस्थान, बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल यांची नावं आपण निश्चित घेऊ शकतो. पुढे जायचं झालं तर प्रत्येक वस्तीमध्ये, नागरी वस्तीमध्ये काही घटक हे सातत्याने कार्य करत असतात. आता जर बघितलं तर एखादी वस्ती निर्माण होण्यासाठी आपल्याला काही पायाभूत सुविधा या अपेक्षित असतात. जेव्हा नैसर्गिकरित्या एखादी वस्ती आपल्याला दिसून येते तेव्हा पाण्याचा साठा म्हणजे कदाचित तिथे एखादी नदी असेल किंवा मोठा झरा असेल, नैसर्गिक झरा, किंवा तिथे समुद्र जवळ असेल किंवा एखाद्या नदीचं उगमस्थान असेल, नदी जात वाहत असेल किंवा एखादा तलाव असेल मोठा, या सगळ्यांच्या बरोबरच एक निवाऱ्यासाठी एक अतिशय सेफ किंवा सुरक्षित असं स्थान हे वसतीसाठी शोधलं जातं. आता जर सुरक्षित नसेल तर हे स्थान सुरक्षित करून घेतलं जातं आपण वेस घालून. तर या सगळ्यांबरोबरच आजच्या स्वरूपातल्या वस्तीसाठी आपल्याला काही व्यवस्थित सुखसुविधा या अपेक्षित असतात. जसं रेल्वे आहे किंवा रस्ते आहेत किंवा काही मोठ्या नगरांमध्ये आपण आकाशमार्गही बघू शकतो, नळमार्ग आहेत म्हणजे पाईपलाईन्स आहेत, केबल आहेत, माहिती प्रसारणासाठीचं आजकाल जाळं तर सगळीकडेच अपेक्षित असतं. वस्तूंचा पुरवठा नियमित होणं किंवा वीज आणि पाण्याचा पुरवठा होणं हे अतिशय मोठ्या आवश्यक आणि खरं म्हणजे नितांत आवश्यक अशा या गरजा आहेत. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन या तितक्याच आवश्यक सुविधा किंवा सेवा आपल्याला एखाद्या वस्तीमध्ये आवश्यक असतात किंवा अपेक्षित असतात असं म्हणता येईल. जर तुम्ही इथे ही लिस्ट किंवा हे टेबल जर बघितलं, हा तक्ता बघितला तर तुम्हाला इथे दिसेल की पेट्रोल पंप, चित्रपटगृह, आठवडी बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र, कलादालन, ग्रामपंचायतीचं ते गाव असेल तर कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय. आता जर हेच नगर असेल तर आपण युनिव्हर्सिटी किंवा त्याच्याबद्दलची विद्यापीठ असं म्हणू शकतो. बहुविध शुश्रूषा रुग्णालय म्हणजे मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स याबद्दलही आपण इथे विचार करू शकतो. तर अशा पद्धतीच्या सुखसुविधा आपल्याला अपेक्षित असतात. जर ह्याचा विचार आपण पर्यावरणासाठी केला तर आपल्या असं इथे निश्चित लक्षात येईल की
या सगळ्या वस्त्यांमुळे आपल्या नैसर्गिक संसाधनांवर वेगवेगळ्या पद्धतीचा ताण हा पडत असतो. आता जागतिकीकरणाच्या आधी काय होतं की फक्त नैसर्गिकरित्या लोकसंख्या वाढ होत होती. मात्र जागतिकीकरणामुळे अतिशय वेगाने वाढ झाली, समृद्ध प्रदेश निर्माण झाले आणि निश्चितच लोकसंख्येतली वृद्धी झाली की समस्यांमध्ये वृद्धी ही अपेक्षितच आहे. आणि म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो की शहरी आणि ग्रामीण वस्तींशी संबंधित पर्यावरणीय समस्या या वेगाने वाढलेल्या आपल्याला इथे दिसून येतात. जर ग्रामीण समस्यांचा उल्लेख इथे करायचा झाला तर स्वच्छतेचा अभाव, शेतजमिनीचे रूपांतरण घर बांधणीसाठी किंवा सांडपाणी निचरा सुविधांचा अभाव, कीटकनाशके आणि त्यांचा अमर्याद वापर, खतांचा गरज नसतानाचा वापर, वाळवंटीकरण किंवा क्षारयुक्त होणं जमिनीचा ऱ्हास होणं, मृदेचा ऱ्हास होणं, मुख्य म्हणजे या समस्या अतिशय परत परत आपल्याला इथे दिसून येतात गावांमध्ये किंवा ग्रामीण परिस्थितीमध्ये. आणि याचा आपण अभ्यास आधीच्या काही भागांमध्ये निश्चितच पूर्ण केलेला आहे. जर शहरी भागातल्या पर्यावरणीय समस्या बघितल्या तर त्या 5 प्रकारात आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येतं. 6वा प्रकार आपण इथे समजू शकतो. तर 5 प्रकारांमध्ये आपण असं म्हणू शकतो की भूमी किंवा जमीन आणि जैवविविधतेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर परिणाम होईल अशा पर्यावरणाच्या समस्या, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, आर्थिक आणि सामाजिक परिणाम, म्हणजे निव्वळ आर्थिकच नव्हे तर सामाजिकही परिणाम हे शहरांमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ती फार मोठी समस्या असं म्हणू शकतो कारण त्याच्यामुळे पूर्ण पर्यावरणावर हा फरक पडत असतो. जेव्हा आपण भूमी किंवा पूर्ण जैवविविधतेचा ऱ्हास असं म्हणतो, तिथे पीक जमिनीचा नाश किंवा ऱ्हास पावणं, कमीत कमी होत जाणं, पाणथळ प्रदेशांचा नाश आहे किंवा वन्यजीवांवरचा अपघात आहे किंवा वन्यजीवांचे हल्ले आहेत मानवी वस्त्यांवर किंवा मातीची वाढती धूप आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आधीच्या भागांमध्ये केलेलाच आहे. ही फक्त एक यादी आहे आपल्याला आठवण करून देण्यासाठी. मानवी आरोग्य आपलं निश्चितच दूषित पाण्याच्या मुळे बिघडू शकतं, पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे बिघडू शकतं, वाहतूक कोंडीमुळे आपल्याला श्वसनाचे विकार होऊ शकतात आणि कचऱ्यामुळे होणारे शहरांचं विद्रुपीकरण हेही आपल्याला इथे निश्चितच मांडता येईल. जलप्रदूषणाबद्दल आपण एक मोठा भाग इथे अभ्यासलेला आहेच, तरीही परत एकदा त्याची आठवण करून देताना पूर परिस्थितीत होणारी वाढ, भूजलाचे प्रदूषण, त्याचप्रमाणे सांडपाण्याच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रक्रियांमध्ये झालेली घट असा इथे मुद्दा निश्चितच आपल्याला मांडता येईल. हवामान बदलही आपण तेवढ्याच खोलात जाऊन या शृंखलेमध्ये आधी चर्चा केलेलीच आहे. तरी एक आठवण म्हणून आपण इथे बघायचं झालं तर ऊर्जेचा वाढता वापर, न पुनर्नवीकरणीय किंवा अपुनर्नवीकरणीय ऊर्जेचा स्रोत जर जास्त वापरला तर त्यामुळे होणारे परिणाम, वायू प्रदूषणात होणारी वाढ, CFCs मुळे किंवा हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होणारी वाढ, जागतिक तापमानात झालेली वाढ, ओझोन थराचा क्षय, आम्लवर्षा, या सगळ्याबद्दल आपण खोलात जाऊन चर्चा मागच्या काही भागांमध्ये निश्चितच केलेली आहे. आता आर्थिक आणि सामाजिक बदलांबद्दल थोडा विचार करायचा झाला, जो आपण आधीच्या भागांमध्ये थोडा कमी केला होता. त्यामध्ये आपल्याला बेरोजगारीचा उल्लेख निश्चित करावा लागेल, जीवनशैलीत होणारे बदल, घरांची कमतरता, संसाधनांवर पडणारा ताण, कमी पडणाऱ्या किंवा अपुऱ्या अशा सुखसुविधा, सेवा सुविधा, ज्याच्यामध्ये वाहतूक, आरोग्य, शिक्षण हे सगळं येऊ शकतं. आणि या सुविधा कमी पडल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत होणारी वाढ, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि वाढती कर रचना म्हणजे सतत वाढणारा कर हा इथे आपल्याला निश्चितच मांडता येतो. आता पर्यावरणाच्या दृष्टीतून बोलायचं झालं तर इथे काही मुद्दे हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागतात. आणि त्यामध्ये पहिला मुद्दा निश्चितच हा आपल्याला दिसून येतो, तो आहे अणु अपघातांचा. मोठमोठ्या अणुभट्ट्यांमध्ये जे अपघात होऊ शकतात किंवा जे लिकेजेस होतात त्याबद्दल आपण एखादी केस स्टडी नक्कीच इथे अभ्यासूया. औद्योगिक अपघात, जिथे आपण भोपाळ गॅस लीकचा थोडा जास्त अभ्यास केलेलाच आहे. परत आणखी काही वेगवेगळ्या शिप रेकिंग किंवा वेगवेगळ्या औद्योगिक अपघातांचा अभ्यास आपण निश्चित इथे करूया पुढच्या भागामध्ये. विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे
प्रकार, घटक आणि त्यामधून होणाऱ्या अडचणी आणि समस्या याचाही विशेषत्वाने अभ्यास करणं इथे अपेक्षित आहे. घातक कचऱ्याची किंवा वैद्यकीय कचऱ्याची वाहतूक आणि त्यामध्ये होणारे अपघात, तेल गळती, जसं मी म्हणलं शिपब्रेकिंग, जेव्हा व्यावसायिक मोठीच्या मोठ्या बोटी एका देशाहून दुसऱ्या देशाला किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करत असतात तेव्हा होणारी तेल गळती किंवा तेव्हा होणारे अपघात यांच्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, जल परिस्थितीमध्ये आणि इतर वेगवेगळ्या परिस्थितीमुळे त्याच्यावर होणार परिणाम याबद्दल आपण ही चर्चा निश्चितच पुढे नेऊया. आता जेव्हा आरोग्य असं आपण म्हणतोय तेव्हा एक छोटी इथे व्याख्या बघूया आपण. ही व्याख्या दिलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेने आणि ही संघटना आपल्याला असं म्हणते की जेव्हा आरोग्य असं आपण म्हणतो तेव्हा शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्याची उत्तम स्थिती एवढंच नाहीये तर रोगमुक्त अवस्था आणि सशक्तपणा हे सगळं एकत्र आलं पाहिजे तरच आपण त्याला आरोग्य असं म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला ह्या डेफिनेशनचा खोलात जाऊन विचार करणं हे इथे अपेक्षित आहे. मानवी आरोग्याबद्दल आपण पुढच्या भागात निश्चितच चर्चा करूया, परंतु त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे मुद्दे, जिथे आपल्याला पर्यावरणाची स्वच्छता आणि स्वच्छ आणि निरोगी वस्त्यांच्या निर्मितीसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचे थोडेसे आपल्याला उदाहरणासकट आपल्याला त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. संसर्गजन्य रोग आणि त्याच्यावरचं नियंत्रण, तिथे आपण निश्चितच कोरोना कालावधीतल्या नियंत्रणाबद्दल जास्त चर्चा करूया. वैयक्तिक स्वच्छतेचे शिक्षण जे लहानपणापासून आपल्याला दिलं जात आहे आणि काही गेल्या 3 वर्षात 4 वर्षात आपल्याला काही वेगळ्या पद्धतीच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे, त्याही बद्दल थोडी चर्चा करूया. आरोग्य राखण्यासाठी प्रत्येकाने जे जीवनमान सुनिश्चित केलं गेलेलं आहे प्रत्येकासाठी त्याच्याबद्दलची थोडी चर्चा इथे करणं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अपेक्षित असतं. जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपण असं बघू शकतो की औद्योगिकीकरण आणि उपभोक्तावाद म्हणजेच कन्झ्युमरिझम आणि इंडस्ट्रियलायझेशन या दोन्हीमुळे आपल्याला पर्यावरणावर खूप जास्त प्रभाव पडलेला दिसून येतो. प्रदूषणांमुळे नैसर्गिक अधिवासांची कमतरता, त्यांचा ऱ्हास किंवा त्यांचं नष्ट पावणं यामुळे शेती, पशुसंवर्धन, प्राणी यांच्यावर सगळ्यांवर झालेला परिणाम, वनस्पतींवर झालेले प्रभाव, फरक, बदल या सगळ्यांचा विचार आपल्याला इथे निश्चितच करायचा आहे. कुपोषण, गरिबीमुळे सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यासाठी आपल्याला काही मूळ वस्त्यांची किंवा काही विशिष्ट वस्त्यांचा अभ्यास करणं हे भाग आहे. जसं आपण झोपडपट्ट्यांचा इथे अभ्यास निश्चित करू शकतो, जिथे कुपोषण, गरिबी आणि संसाधनांची कमतरता किंवा अपुऱ्या संसाधनांमुळे होणाऱ्या रोगराईचा प्रचार, प्रभाव आणि प्रसार याबद्दल आपल्याला विचार करता येईल. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या वस्त्यांमध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं याही बद्दलची चर्चा आपल्याला पुढील भागात निश्चित करता येईल. म्हणजेच पुढच्या भागात आपण हे मुद्दे अभ्यासणार आहोत. आरोग्य आणि त्याबद्दलच्या पर्यावरणीय समस्या, अनारोग्यास जबाबदार असणारे घटक, स्वच्छ आणि निरोगी वसाहतींसाठी विविध समूह, भारतातले विविध समूह कसे काम करतात त्यांच्याबद्दलची उदाहरणे आणि चर्चा, प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी, काही विचित्र आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती, त्यामधून आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन. आता या सगळ्या भागांमध्ये आपण उदाहरणं निश्चितच घेऊ, त्यामुळे पुढचे भाग बघायला विसरू नका. याबरोबरच मी आपला आजचा भाग संपवते. ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परत भेटू पुढच्या भागात.